जय हिंद मित्रांनो. स्टडी आय क्यूमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर हा व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी मी तुम्हाला पुन्हा विनंती करतो की हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा. जेणेकरून आपले जे ग्रामीण भागातील विद्यार्थी आहेत, ग्रामीण भागातील मित्र आहेत, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. कारण ते खूप हुशार आहेत. त्यांना जर चांगलं मार्गदर्शन मिळालं तर ते काहीही करू शकतात. तर मी अपेक्षा करतो तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर कराल, जेणेकरून हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत सुद्धा पोहोचेल. आणि अजून एक विनंती म्हणजे हा व्हिडिओ तुम्ही बघितल्यावर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला, जर तुम्हाला असं वाटत असेल की मी हा कोर्स किंवा असे व्हिडिओज मराठीत कंटिन्यू केले पाहिजे, तर तुम्ही लाईक आणि कमेंट नक्की करा. जेणेकरून माझं प्रोत्साहन वाढेल. मला सुद्धा कळेल की तुम्हाला हा व्हिडिओ आवडत आहे की नाही. आणि अजून कोणते कोर्स तुम्हाला किंवा अजून कोणत्या टॉपिकवर तुम्हाला व्हिडिओ हवे असतील मराठीत, तर ते सुद्धा मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. ठीक आहे? तर तुम्ही लाईक आणि कमेंट नक्की करा. तर सुरू करू आपण या व्हिडिओला. आता या व्हिडिओमध्ये मी एक नवीन सीरीज आणलेली आहे म्हणजे मार्क बूस्टर न्यूज. आता मार्क बूस्टर न्यूजमध्ये मी असे न्यूज कव्हर करणार जे काही आपल्याला प्रिलिम्ससाठी आणि मेन्ससाठी खूप उपयोगी ठरेल. ठीक आहे? आणि ते सुद्धा आपण फक्त इन्फॉर्मेटिव्हली नाही बघणार आहे, की इथे हे झालेलं आहे, इथे ते झालेलं आहे. अशा प्रकारे नाही बघणार आहे. आपण इन डेप्थ बघू, म्हणजे ॲनालिसिस करू, की याचा अर्थ काय होत असते. त्यानंतर त्याचे पॉझिटिव्ह पॉईंट्स काय आहे, निगेटिव्ह पॉईंट्स काय आहे, कन्क्लुजनमध्ये जाऊ. जशा प्रकारे आपण मेन्सचा पेपर लिहितो, तशा प्रकारे आपण पूर्ण डिस्कस करू, जे टॉपिक्स आहे ते. ठीक आहे? जेणेकरून तुम्हाला जे प्रिलिम्स आहे, त्यामध्ये जर तुम्ही आता ट्रेंड बघितला असेल, तर कसा ट्रेंड होता, की जर तुम्हाला फक्त इन्फॉर्मेशन आहे त्या गोष्टीची, तर तुम्हाला पेपर सॉल्व्ह करता येत नव्हतं. पण तुम्हाला नॉलेज पाहिजे, बरोबर आहे, सॉल्व्ह करण्यासाठी. जर तुम्हाला नॉलेज असेल, इन डेप्थ नॉलेज असेल, तरच तुम्ही प्रश्न जे आहे ते सॉल्व्ह करू शकता. आणि आता जे 2018मध्ये जे प्रिलिम्स येणार आहे, त्यासाठी जे काही इम्पॉर्टंट टॉपिक राहणार आहे, ते सगळे मी कव्हर करणार पुढच्या व्हिडिओजमध्ये. ठीक आहे? म्हणजे 2-2, 3-3, 4-4 जसे जे इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत ते मी कव्हर करत राहणार. त्यामुळे काय होणार आहे, म्हणून मी या सीरीजला नाव दिलं आहे मार्क बूस्टर न्यूज. म्हणजे जेणेकरून तुमचे जे मार्क्स आहेत ते बूस्ट होणार यामुळे. ठीक आहे? आणि तुम्हाला नोट्स बनवण्याची सुद्धा गरज राहणार नाही. कारण मी इथे जे पी-पी-टीज बनवले आहे ते ॲज अ नोट्सच आहे. ठीक आहे? जर तुम्हाला लिहायचं असेल तुम्ही लिहू शकता. पण तुम्ही पुन्हा जे हा व्हिडिओ आहे हा तुम्ही फास्ट फॉरवर्ड करून सुद्धा बघू शकता. जेणेकरून तुमचं जे रिव्हिजन आहे ते फास्ट होऊन जाईल. कारण एक ऑप्शन असतं, त्यामध्ये तुम्ही स्पीड वाढवू शकता. जे व्हिडिओ आहे त्याची स्पीड वाढवू शकता. तर तुम्ही 1.25च्या स्पीडनी पण बघितलं तर तुम्हाला एकदम बऱ्या प्रकारे जे व्हिडिओ आहेत ते कळून जाणार आणि तुमचे जे कॉन्सेप्ट्स आहेत ते सुद्धा क्लिअर होऊन जाणार आणि रिव्हिजन सुद्धा होऊन जाणार. ठीक आहे? तर आता ही जी सीरीज आहे तुम्हाला आवडेल. तर मी ही सीरीज 2018 पर्यंत कंटिन्यू ठेवणार. त्यानंतर मेन्ससाठी सुद्धा कंटिन्यू ठेवणार. तर तुम्ही मला सांगा कमेंट सेक्शनमध्ये तुम्हाला आवडत आहे की नाही आवडत आहे. आणि तुम्ही काळजी करू नका, जी लक्ष्मीकांत सीरीज आपण सुरू केली आहे ती सुद्धा आपण पॅरलली ते सुरू ठेवू आणि ती सुद्धा कव्हर करू. ठीक आहे? तर आता या व्हिडिओला प्रस्तुत करणार आहे मी मयूर मोगरे. तर आता या व्हिडिओमध्ये आपण बघू मिनिमम सपोर्ट प्राईस. आता मिनिमम सपोर्ट प्राईस हे म्हणजे काय आहे आणि कशामुळे न्यूजमध्ये आहे. आता मिनिमम सपोर्ट प्राईस हे रिलेटेड आहे शेतकऱ्यांशी, फार्मर्सशी. ठीक आहे? आणि फार्मर्स तुम्ही बघाल तर आता खूप न्यूजमध्ये आहे. जसं MP मध्ये पण स्ट्राईक झाली होती, महाराष्ट्रात पण सुद्धा झाली होती. त्यानंतर लोन विवर जे त्यांची कर्जमाफी केलेली आहे ती UPमध्ये केली आहे, महाराष्ट्रात सुद्धा केली आहे. तर अशा प्रकारे जे फार्मर्स आहेत ते सध्या खूप न्यूजमध्ये आहे. तर त्यांच्याशी रिलेटेड जे काही स्कीम असेल किंवा जे काही न्यूज असेल ती फार महत्त्वाची बनून जाते. ठीक आहे? त्यामुळे हे जे मिनिमम सपोर्ट प्राईस आहे, हा फार इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट आहे. आपल्या प्रिलिमसाठी सुद्धा आणि मेन्ससाठी सुद्धा. ठीक आहे? म्हणून मी इथे लिहिलेलं सुद्धा आहे, की मिनिमम सपोर्ट प्राईस ही प्रिलिमसाठी सुद्धा महत्त्वाचं आहे आणि GS पेपर 3 साठी सुद्धा महत्त्वाचं आहे. कारण प्रश्न आता ॲनालिटिकली निघतात. आता डायरेक्ट नाही निघत आहे. जे तुम्ही मेन्सचं जर ट्रेंड बघत असाल, तर ॲनालिटिकली विचारतात ते. तर असे सुद्धा विचारू शकतात, की मिनिमम सपोर्ट प्राईस हे वाढवायला पाहिजे की नाही वाढवायला पाहिजे? किंवा ते बरोबर इम्प्लिमेंट होत आहे की नाही होत आहे? तर जर तुम्हाला मिनिमम सपोर्ट प्राईस काय आहे, हे बरोबर माहीत नसेल, तर तुम्ही सॉल्व्ह करू शकणार नाही. बरोबर आहे? आणि प्रिलिम्समध्ये सुद्धा ते 3-4 प्रश्न 3-4 सेंटेन्सेस देतील, की मिनिमम सपोर्ट प्राईस म्हणजे हे होत असतं. ते मिनिमम सपोर्ट प्राईस अनाउन्स हे लोकं करतात. त्यानंतर
म्हणजे 2-3 सेंटेन्सेस ते देणार. त्यानंतर पहिला बरोबर आहे, दुसरा, तिसरा. तर तुम्हाला जर डिटेलमध्ये माहीत नसेल, तर तुम्ही सॉल्व्ह करू शकणार नाही. बरोबर आहे. त्यासाठी आता या व्हिडिओमध्ये आपण मिनिमम सपोर्ट प्राईस हे डिटेलमध्ये घेऊ आणि आणखी अजून 2-3 न्यूज आहे, ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करू. ठीक आहे. तर आता मिनिमम सपोर्ट प्राईस का बरं आपण इथे शिकतोय? तर कारण मिनिमम सपोर्ट प्राईस हे आता शेतकऱ्यांशी रिलेटेड आहे आणि शेतकरी आता फार न्यूजमध्ये आहे. तर आता खूप जास्त स्ट्राईक झाली होती आणि शेतकऱ्यांची डिमांड होती, की आम्हाला मिनिमम सपोर्ट प्राईस जी आहे ती वाढवून पाहिजे. आता आपण मिनिमम सपोर्ट प्राईस काय आहे आणि ते कशाप्रकारे फंक्शन करतो ते आपण एक्झाम्पल थ्रू पुढे घेऊच. ठीक आहे. तर आता तुम्हाला आठवत असेल, की आपल्या महाराष्ट्रात सुद्धा स्ट्राईक झाली होती. MP मध्ये सुद्धा स्ट्राईक झाली होती. तर हे खूप सारे त्यांचे जी डिमांड आहे ते आहे, पण त्यामधून एक म्हणजे मिनिमम सपोर्ट प्राईस हाईक पाहिजे, ही सुद्धा त्यांची एक डिमांड होती. ठीक आहे. तर आता आपण इथे बघू मिनिमम सपोर्ट प्राईस म्हणजे नेमकं काय आहे? तर मिनिमम सपोर्ट प्राईस म्हणजे काय आहे, की अ पार्ट ऑफ ॲग्रीकल्चरल प्राईस पॉलिसी MSP इज अ प्राईस ॲट व्हिच द गव्हर्नमेंट ऑफर्स टू प्रोक्युअर फार्मर्स प्रोड्यूस ड्युरिंग द सीझन. म्हणजे काय आहे, इथे जेव्हा शेतकरी कुठलीही वस्तू प्रोड्यूस करतो, ठीक आहे. व्हीट असेल, राईस असेल, कुठलीही जी वस्तू आहे ते प्रोड्यूस करतो, त्यानंतर त्याला विकावं लागते. बरोबर आहे. आता तो मार्केटमध्ये विकतो. आता जेव्हा तो मार्केटमध्ये विकतो, तेव्हा जर जास्त प्रोडक्शन झालं आहे, बरोबर आहे. आता जास्तच प्रोडक्शन झालं आहे, तर डिमांड कमी होणार. आता सप्लाय अँड डिमांड हे जे आहे, मी तुम्हाला हेलिकॉप्टर व्हिडिओ जो होता, हेलिकॉप्टर मनीचा व्हिडिओ, त्यामध्ये डिमांड, सप्लाय, त्यानंतर प्राइजेसवर काय इफेक्ट होतो, हे सगळं मी तुम्हाला सांगितलं आहे, इकॉनॉमीशी रिलेटेड. तर ते तुम्ही जर बघितलं नसेल, तो व्हिडिओ बघा. तुम्हाला खूप फायदा होईल. कारण इन्फ्लेशन, डिफ्लेशन जे काही कॉन्सेप्ट्स आहेत, ते मी तिथे क्लिअर केलेले आहे एक्झाम्पल्स थ्रू. ठीक आहे. तर आता यामध्ये काय होत असते, जास्तच प्रोडक्शन झालं, तर आता इथे काय होणार आहे, जेव्हा ते विकायला जाणार तेव्हा प्रोडक्शन जास्त झालं म्हणजे डिमांड कमी होणार आणि डिमांड कमी झाल्यावर काय होणार आहे, प्राइजेस कमी होणार आहे. म्हणून जे ओपन मार्केट आहे त्यामध्ये ते कमी पैशात विकायला जाणार. त्यामुळे काय होणार आहे, फार्मर्सला नुकसान होणार आहे. आता शेतकऱ्यांना जर नुकसान झालं तर काय होणार आहे, ते लोन जे त्यांनी घेतलेलं आहे, कारण फार्मर्स, शेतकरी जे असतात ते लोन घेतातच. ठीक आहे. आता ते लोन परतफेड करू शकणार नाही, त्यामुळे NPA वाढणार आहे. बरोबर आहे. तर अशा प्रकारे काय होत असतं, अशा प्रकारे खूप प्रॉब्लेम होणार. आपली इकॉनॉमी जी आहे ती सुद्धा खाली जाणार. म्हणून त्यासाठी मिनिमम सपोर्ट प्राईस हे आणलं जातं. आता मिनिमम सपोर्ट प्राईस काय आहे, हे आपण एक्झाम्पल थ्रू इथे समजू. ठीक आहे. आता इमॅजिन करा, हे सगळं जे आहे इथे एक्झाम्पल आहे, हे रिलिव्हंट नाही आहे इतकं, पण फक्त समजण्यासाठी मी तुम्हाला एकदम सोप्या भाषेत हे एक्झाम्पल इथे आणलेलं आहे. तर आता इमॅजिन करा, की इथे जे फडणवीस साहेब आहे, त्यांनी मिनिमम सपोर्ट प्राईस डिक्लेअर केलेलं आहे, की जे व्हीट आहे, म्हणजे जे गहू आहे, ते कोणत्याही शेतकऱ्यांनी जर प्रोड्यूस केलं, त्यानंतर आम्ही ₹10 पर केजीने ते जे गहू आहे, ते आम्ही विकत घेऊ. ठीक आहे. म्हणजे गव्हर्नमेंट विकत घेणार आहे. आता ते का बरं घेणार आहे, आपण एक्झाम्पलमध्ये तुम्हाला समजूनच जाईल. ठीक आहे. तर त्यांनी असं सांगितलं, की ₹10 पर केजीनी म्हणजे ₹10 पर केजी याने आम्ही जे गहू आहे ते आम्ही विकत घेऊ. ठीक आहे. आता इथे काय आहे, शेतकऱ्याने ते बनवलेलं आहे. आता जेव्हा त्याने ते गहू प्रोड्यूस केलं, त्यावर त्यांना ₹8 पर केजी हे खर्च आलेला आहे. ठीक आहे. आता हे तुम्ही बरोबर लक्ष देऊन ऐका, की जेव्हा त्यांनी गहू ते प्रोड्यूस केले, तेव्हा त्यांना ₹8 पर केजी गहूवर खर्च आला. इमॅजिन करा. ठीक आहे. आता ते काय करणार आहे, आता ते प्रोड्यूस झालेलं आहे पूर्ण, बरोबर आहे. कारण ते पूर्ण ते सोईंग करणं, त्यानंतर ते त्यांना कापणं, तर हे सगळं ह्याच्यात त्यांना ₹8 पर केजी खर्च आलेला आहे. ठीक आहे. आता त्यानंतर काय होणार आहे, ते विकायला जाणार ओपन मार्केटमध्ये, बरोबर आहे. आता ओपन मार्केटमध्ये काय झालेलं आहे, ऑलरेडी हा जो सीझन होता, यामध्ये खूप जास्त प्रोडक्शन झालेलं आहे. त्यामुळे काय होणार आहे, जी डिमांड आहे ती कमी झाली. त्यानंतर प्राइजेस जे आहे ते सुद्धा कमी झाले. ठीक आहे. आता हे जेव्हा ओपन मार्केटमध्ये विकायला जात आहे, तेव्हा त्यांना ओपन मार्केटमध्ये जे कोणी विकत घेत आहेत, ते त्यांना म्हणत आहे, की आम्ही ₹5 पर केजीने विकत घेऊ. म्हणजे इथे काय होत आहे, तुम्ही बघा. इथे त्यांना खर्च आलेला आहे ₹8 पर केजी ते प्रोड्यूस करण्यासाठी आणि ते विकत घेत आहे ₹5 पर केजीने. म्हणजे इथे काय ₹3 त्यांना नुकसान झालेलं आहे. बरोबर आहे. जर ते तिथे विकणार, तर त्यांना ₹5 नुकसान होणार. पण आता इथे गव्हर्नमेंटनी काय केलं होतं, गव्हर्नमेंटनी ऑलरेडी ते मिनिमम सपोर्ट प्राईस जे आहे, म्हणजे मिनिमम आम्ही कमीत कमी ₹10 पर केजीने विकत घेऊ, असं त्यांना सांगितलं होतं. बरोबर आहे. पण मग अशा ह्याच्यात शेतकरी काय करणार? अशा ह्याच्यात ते ₹5 पर केजीने विकणार का? नाही. ते काय करणार? ते सरकाराला विकणार ₹10 पर केजीने. बरोबर आहे. तर या या प्रोसेसला आपण म्हणतो मिनिमम सपोर्ट प्राईस. आता इथे काय आहे, इथे फार्मर्सला
म्हणजे कंपल्शन आहे का की त्यांना विकास लागेल सरकाराला? तर नाही. इथे ते सरकाराला सुद्धा विकू शकतात किंवा ते ओपन मार्केटमध्ये सुद्धा विकू शकतात. पण ऑब्व्हियस आहे, जर त्यांना ओपन मार्केटमध्ये कमी पैसा मिळत आहे, तर ते का बरं तिथे विकणार? ते सरकाराला मिनिमम सपोर्ट प्राईसमध्येच विकणार, बरोबर आहे? तर आता तुम्हाला हे समजलं असेल की मिनिमम सपोर्ट प्राईस म्हणजे नेमकं काय आहे आणि ते कशाप्रकारे फंक्शन करतं. आता आपण इन डेप्थ डिटेलमध्ये इथे बघू की डिसाईड कोण करतं. मिनिमम सपोर्ट प्राईस हे डिसाईड कोण करतं, ठीक आहे? तर हे डिसाईड करतं कॅबिनेट कमिटी ऑफ द इकॉनॉमिक अफेअर्स. हे अनाऊन्स करतात मिनिमम सपोर्ट प्राईस, ठीक आहे? आता कधी अनाऊन्स करतात ते? ॲट द स्टार्ट ऑफ इच सोईंग सीझन. म्हणजे जे काही सोईंग सीझन असेल त्याच्या स्टार्टमध्येच ते अनाऊन्स करून टाकतात की इतकी मिनिमम सपोर्ट प्राईस जे आहे ते राहणार आहे. आता ते कोणत्या बेसिसवर करतात ते आपण पुढे बघूच, ठीक आहे? आणि कोणी रिकमेंड करतं का यांना? तर हो, रिकमेंडसुद्धा करतात. कोण करतात? CACP म्हणजे कमिशन फॉर ॲग्रिकल्चरल कॉस्ट अँड प्राईस, ठीक आहे? तर हे रिकमेंड करतात की आपण मिनिमम सपोर्ट प्राईस इतकं ठेवलं पाहिजे आणि मग अनाऊन्स कोण करतात? तर कॅबिनेट कमिटी ऑफ इकॉनॉमिक अफेअर्स, ठीक आहे? आणि हे अनाऊन्स करतात की इतका मिनिमम सपोर्ट प्राईस आहे. जर तुम्हाला इतक्या कमी रेटमध्ये, याच्यापेक्षा कमी रेटमध्ये जर तुम्हाला ओपन मार्केटमध्ये कोणी विकत घेत आहे, तर तुम्ही आम्हाला विकू शकता, ठीक आहे? त्यानंतर काय आहे? कोणकोणते कन्सिडरेशन राहते, म्हणजे कोणकोणते फॅक्टर राहते ज्यावर हे मिनिमम सपोर्ट प्राईस जे आहे ते अनाऊन्स केली जाते. तर ते कोणते आहे? डिमांड अँड सप्लाय. आता डिमांड अँड सप्लाय हे खूप महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला हे कॉन्सेप्ट माहीत नसेल तर हेलिकॉप्टर मनी नक्की बघा. प्लेलिस्टमध्येच आहे, जे आपलं मराठीचं प्लेलिस्ट आहे त्यामध्येच ते दिलेलं आहे डिमांड अँड सप्लाय. ते तुम्ही नक्की बघा, जेणेकरून तुमचं जे डिमांड अँड सप्लाय, इन्फ्लेशन, डिफ्लेशन हे सगळे जे कॉन्सेप्ट्स आहे क्लिअर होऊन जाणार, ठीक आहे? म्हणजे तुम्हाला एकदम एकदम बऱ्यापैकी समजून जाणार की जर डिमांड कमी झाली त्याचे परिणाम काय होत असतात, इन्फ्लेशन आलं त्याचे परिणाम काय होत असतात आणि त्याच्याशी फाईट करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे. तर हे सगळं मी त्यामध्ये सांगितलेलं आहे, ते तुम्ही नक्की बघा. त्यानंतर डिमांड अँड सप्लाय म्हणजे सप्लाय जर म्हणजे प्रोडक्शन जर जास्त झालं, तर म्हणजे ओपन मार्केटमध्ये डिमांड कमी होणार. डिमांड कमी झाल्यावर काय होणार आहे? प्राइसेस कमी होणार. त्या हिशोबाने मिनिमम सपोर्ट प्राईस ठेवतात, बरोबर आहे? त्यानंतर प्रोडक्शन कॉस्ट. आता प्रोडक्शन कॉस्ट किती लागली? त्यांना ₹8 पर केजी लागली होती. जर आपण एक्झाम्पलमध्ये बघितलं तर ₹8 पर केजी लागली होती. त्याच्यापेक्षा थोडं जास्तच ठेवायला पाहिजे मिनिमम सपोर्ट प्राईस, बरोबर आहे? नाहीतर त्यांना काय नुकसानमध्ये जर जाणार, तर ते लोन जे आहे, कर्ज जे आहे ते परतफेड करू शकणार नाही, बरोबर आहे? म्हणजे जे प्राईस आहे, प्राईस ट्रेंड काय आहे डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल मार्केटमध्ये, त्यावर सुद्धा हे अवलंबून असते, बरोबर आहे? म्हणजे डोमेस्टिक मार्केटमध्ये प्राईस काय सुरू आहे त्यानुसार त्यांना मिनिमम सपोर्ट प्राईस द्यावं. म्हणजे काय, त्यांना नुकसान नको व्हायला. नुकसान झालं तर काय होणार आहे? ते जे कर्ज घेतलेलं आहे त्यांनी ते परतफेड करू शकणार नाही, बरोबर आहे? म्हणजे काय, आता परतफेड नाही करू शकणार तर काय काय त्याचे परिणाम होणार ते आपण मागे बघितलंय. तर अशा प्रकारे जे इंटरनॅशनल आणि डोमेस्टिक मार्केट आहे त्यावर जे प्राइजेस सुरू आहे त्यानुसार ते मिनिमम सपोर्ट प्राइस जे आहे ते स्टॅब्लिश करतात. म्हणजे असं नाही आहे की जे इंटरनॅशनल मार्केट आहे किंवा डोमेस्टिक मार्केटमध्ये प्राइजेस सुरू आहे ₹25, तर हे मिनिमम सपोर्ट प्राइस ₹1 ठेवणार, असं करू शकत नाही ते, बरोबर आहे? तर कोणकोणते कन्सिडरेशन असतात ते सुद्धा आपण बघितले. त्यानंतर इंटरनॅशनल आणि डोमेस्टिक मार्केट असतं त्यावर सुद्धा हे अवलंबून असतं, ठीक आहे? त्यानंतर जे CACP आहे, CACP म्हणजे कमिशन फॉर ॲग्रिकल्चरल कॉस्ट अँड प्राईस, जे रिकमेंड करतात. ते रिकमेंड कशाप्रकारे करतात? इन द फॉर्म ऑफ प्राईस पॉलिसी रिपोर्ट एव्हरी इयर. दरवर्षी करतात ते, ठीक आहे? हे तुम्ही लक्षात ठेवा. आता हे जितके पण जे फॅक्ट्स आहे, हे सगळे मी वेगवेगळ्या सोर्समधून घेतलेले आहे. विकिपीडिया, PIB हे सगळे वेगवेगळे सोर्स आहे. अ, जिथून मी जे फॅक्ट्स आहेत ते घेतलेले आहे. त्यानंतर हे कोणकोणत्या याच्यावर हे लागू होतं मिनिमम सपोर्ट प्राईस, हे सुद्धा आपण बघू. तर हिस्ट्रीमध्ये आपण बघू, जेव्हा आपण हिस्ट्री पण सुद्धा बघू, हे जे मिनिमम सपोर्ट प्राईस इव्हॉल्व कसं झालेलं आहे, कशाप्रकारे इथपर्यंत आपण पोहोचलो आहे, ते सुद्धा आपण बघू. पण सगळ्यात पहिले फक्त सिरियल्सवर मिनिमम सपोर्ट प्राईस लागू होत होतं. पण आता खूप असे क्रॉप्स आहे ज्यावर आता मिनिमम सपोर्ट प्राईस जे आहे ते सरकारने लागू केलेलं आहे. तर ते कोणकोणते आपण इथे बघू. तर हे बघा इतके सारे आहे. म्हणजे सिरियल्समध्ये कोणकोणते येते, तर पॅडी, व्हीट, बार्ले, ज्वार, बाजरा, मेज, रागी. त्यानंतर पल्सेससुद्धा आहे, ग्राम, अहर, तूर, मूग, उडद हे सगळे आहे पल्सेस. त्यानंतर ऑइलसीडसुद्धा कव्हर केलेले आहे, जसे ग्राउंडनट, तुरी, सोयाबीन हे सगळे इथे कव्हर केलेले आहे. त्यानंतर रॉ कॉटनसुद्धा आहे, रॉ ज्यूटसुद्धा आहे, शुगरकेनसुद्धा आहे, ठीक आहे? तर हे तुम्ही जर लक्षात ठेवू शकत असाल तर खूपच चांगलं आहे, बरोबर आहे? कारण आता प्रिलिम्समध्ये जसं ट्रेंड सुरू आहे, तर असे पण प्रश्न विचारू शकतात की कोणकोणते यामधून म्हणजे 5-6 असे देणार ते कॅटेगरीज आणि कोणकोणते यामधून मिनिमम सपोर्ट प्राईसमध्ये कव्हर केलेले आहे, तर कोणते नाही केलेले आहे. जसं त्यांनी मागच्या वेळेस ते जे हवामानाचं असतं की एअर क्वालिटी इंडेक्स, त्यामध्ये कोणकोणते जे
पोल्युटंट्स आहे ते कव्हर केलेले आहे. तर कार्बन डायऑक्साईड त्यामध्ये नव्हतं. बरोबर आहे. 2016ची गोष्ट करत मी प्रिलिम्सची. तर अशा प्रकारे ते प्रश्न विचारू शकतात. त्यानंतर अजून एक महत्त्वाचा प्रश्न बनू शकतो म्हणजे 12 इंडिकेटर जे आहे, जे सॉईल हेल्थ कार्ड आहे. सॉईल हेल्थ कार्ड जी स्कीम आणलेली आहे, ते सुद्धा आपण कव्हर करू व्हिडिओजमध्ये. तर सॉईल हेल्थ कार्डमध्ये जे 12 इंडिकेटर्स दिलेले आहे, 12 इंडिकेटर्स सुद्धा विचारू शकतात ते प्रिलिम्समध्ये. तर असे जे फॅक्ट्स आहे, आता आपण जे इग्नोर करत होतो आधी, की अशा प्रकारचे प्रश्न ते नाही विचारणार. पण आता ते असेही प्रश्न विचारू शकतात. म्हणून तुम्ही यावर सुद्धा कॉन्सन्ट्रेट करा. ठीक आहे. आता आपण बघितलंय कोणकोणते क्रॉप्स कव्हर होतात. आता आपण बघू हिस्ट्री. ठीक आहे. आता हिस्ट्री आपण बघू कशा प्रकारे हे जे आपलं मिनिमम सपोर्ट प्राइस आहे ते इव्हॉल्व झालेलं आहे इथपर्यंत. ठीक आहे. तर आता इथे काय झालं होतं, इथे रिकॉग्नायझिंग द नीड टू इव्हॉल्व अ बॅलन्स अँड इंटिग्रेटेड प्राइस स्ट्रक्चर टू सर्व द इंटरेस्ट ऑफ बोथ प्रोड्युसर अँड कन्झ्युमर, द युनियन गव्हर्नमेंट सेट अप कमिटी इन ऑगस्ट 1964 टू ॲडवाइज द ॲग्रिकल्चर मिनिस्ट्री टू डिटरमाइन प्राइसेस ऑफ राईस अँड व्हीट. म्हणजे इथे काय झालं होतं, इथे तुम्ही बघा आपण बघितलं आहे की कुठकुठले क्रॉप्स जे आहे ते आता इथे कव्हर होत आहे मिनिमम सपोर्ट प्राईसमध्ये. पण आधी काय होतं, आधी कशासाठी त्यांनी आणलं होतं मिनिमम सपोर्ट प्राईस, तर राईस अँड व्हीटसाठी. बरोबर आहे. आता इथे का बरं आणलं होतं त्यांनी, युनियन गव्हर्नमेंट जे आहे त्यांनी कमिटी सेटअप केली होती ऑगस्ट 1964 मध्ये. बघा किती आधी त्यांनी सेटअप केली होती जी कमिटी होती ती. आणि ते कशासाठी सेटअप केली होती, टू सर्व द इंटरेस्ट ऑफ प्रोड्युसर अँड कन्झ्युमर्स. म्हणजे प्रोड्युसरचा इंटरेस्ट जे आहे ते कसा सर्व केला जातो ते आपण बघितलं एक्झाम्पलमध्ये, मिनिमम सपोर्ट प्राईसच्या एक्झाम्पलमध्ये. आता इथे कन्झ्युमर, कारण जेव्हा प्रोड्युसर ज्या रेटवर मार्केटमध्ये विकणार त्यावर डिपेंड राहणार की आपल्या कन्झ्युमरला ते किती रेटवर मिळणार आहे. बरोबर आहे. त्यानुसार ते महाग स्वस्त अशा प्रकारे ते होतं. तर आता जसं जे टमाटर आहे त्याचे रेट खूप जास्त वाढत आहे. ओनियनचे पण मधात खूप जास्त वाढले होते. तर अशा प्रकारे काय होत असतं की जे कन्झ्युमर आहे त्यांची नीड्स, त्यांचं जे डिमांड आहे ते सर्व होत नाही. त्यामुळे त्यांची डिमांड स्टेबल राहायला पाहिजे. म्हणजे त्यांचं जे कॉस्ट आहे ते कॉन्स्टंट राहायला पाहिजे. त्यासाठी यांनी मिनिमम सपोर्ट प्राइस आणलेला आहे. ठीक आहे. आता यामध्ये पुढे काय आहे, द डोमेन ऑफ कव्हरेज वॉज एक्सपांडेड टू कोर सिरियल्स. लॅटर द गव्हर्नमेंट डिसाइडेड टू सेट अप परमनंट बॉडी कॉल्ड ॲग्रिकल्चरल प्राइस कमिशन इन 65. म्हणजे बघा नेक्स्ट इयरच त्यांनी एक परमनंट बॉडी बसवली. कोणती, तर ॲग्रिकल्चरल प्राइस कमिशन इन 1965. नंतर ही रिनेम झाली होती कशाने, तर कमिशन फॉर ॲग्रिकल्चर कॉस्ट अँड प्राइस इन 1985 मध्ये ही रिनेम झाली, जे आता आपण त्याला ओळखला जातो. ठीक आहे, कमिशन फॉर ॲग्रिकल्चर कॉस्ट अँड प्राइस. तर ही हिस्ट्री आपण बघितली. आता मिनिमम सपोर्ट प्राइसची हिस्ट्री काय. तर आता नंतर आपण बघू की कशासाठी आणण्याची गरज काय, मिनिमम सपोर्ट प्राइस म्हणजे काय फायदा आहे की नाही आहे, हे आपल्याला मेन्समध्ये जेव्हा आपण आन्सर रायटिंग करू त्यासाठी आपल्याला खूप उपयोगी ठरते. तर कशासाठी आहे, टू प्रोव्हाइड द फेअर रिटर्न्स टू द फार्मर्स अँड टू प्रोटेक्ट द इंटरेस्ट ऑफ कन्झ्युमर्स बाय कीपिंग द प्राइस रिझनेबल. जसं मी आता तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलं आहे की आपले जे कन्झ्युमर्स आहेत त्यांचे जे इंटरेस्ट आहे ते कसं सर्व केला जातो, तर जे प्राईस आहे ते एकदम कॉन्स्टंट ठेवलं जातं. नाहीतर खूप फ्लक्च्युएशन होणार. बरोबर आहे. इथे प्रोडक्शन जास्त झालं तर प्राईसमध्ये फ्लक्च्युएशन, प्रोडक्शन कमी झालं प्राईसमध्ये फ्लक्च्युएशन. आता सुद्धा होत असतं. पण मिनिमम सपोर्ट प्राईस जे आहे ते त्यांना बऱ्यापैकी रिझनेबल ठेवण्याचा प्रयत्न करते. ठीक आहे. म्हणजे जास्तच असं नाही आहे की एकदमच कॉन्स्टंट राहणार, म्हणजे टमाटरचे रेट एकदम वाढणारच नाही, ओनियनचे रेट तितकेच राहणार आहे असं होणार नाही. पण काय एक रिझनेबल रेट ठेवण्याचा प्रयत्न करते मिनिमम सपोर्ट प्राईसमुळे. ठीक आहे. त्यानंतर काय आहे, तर फार्मर्स मे नॉट गेट डिसेंट रिटर्न्स इन द टाइम ऑफ बंपर प्रोडक्शन. आता मी जसं तुम्हाला सांगितलं की खूप जास्त प्रोडक्शन झालं, खूप जास्त प्रोडक्शन झाल्यावर काय होणार आहे, डिमांड कमी होणार आहे. डिमांड कमी झाल्यावर काय होणार आहे, प्राइसेस कमी होणार आहे. त्यामुळे काय होणार आहे, फार्मर्सला जे रिटर्न्स पाहिजे ते मिळणार नाही. बरोबर आहे. त्यासाठी मिनिमम सपोर्ट प्राईस आपण जेव्हा ते एक्झाम्पल घेतलं होतं, एक्झाम्पल थ्रू आपण तेच समजलं आहे. बरोबर आहे. तर इथे आपल्याला टाइम ऑफ बंपर प्रोडक्शन जेव्हा होतो तेव्हा एक डिसेंट जे शेतकरी आहे त्यांना प्राईज किंवा रिटर्न्स मिळाले पाहिजे. त्यासाठी मिनिमम सपोर्ट प्राईस हे खूप महत्त्वाचा ठरतो. ठीक आहे. तर प्रॉब्लेम काय काय फेस करतात फार्मर्स आता मिनिमम सपोर्ट प्राईससाठी. आता मिनिमम सपोर्ट प्राईस आणलेला आहे, त्यानंतर सुद्धा आता का बरं स्ट्राईक होत आहे, तर काहीतरी प्रॉब्लेम फेस करत आहे शेतकरी. तर काय फेस करत आहे, तर ॲग्रिकल्चर एक्सपर्ट पॉईंट आउट दॅट देअर इज हार्डली एनी डिपेंडेबल मेकॅनिझम ऑफ द गव्हर्नमेंट प्रोक्युअरमेंट फॉर द क्रॉप्स ऑन द मिनिमम सपोर्ट प्राईस इन मोस्ट पार्ट ऑफ द कंट्री. म्हणजे मोस्ट ऑफ द पार्ट ऑफ द कंट्रीमध्ये काय आहे की बऱ्यापैकी जे मिनिमम सपोर्ट प्राईसचं चालायला पाहिजे ते चालत नाही आहे. म्हणजे बऱ्यापैकी त्यांना मिनिमम सपोर्ट प्राईस जितकं पाहिजे तितकं मिळत नाही आहे. आणि बरेचशा ठिकाणी काय होतं माहिती आहे का, जे मिडलमॅन असतात, मिडलमॅन
जे पैसा आहे ते स्वतः घेऊन घेतात. म्हणजे त्यांना मिनिमम सपोर्ट प्राईस जितकं दिलेलं आहे, त्यात सुद्धा त्यांना देत नाही. म्हणजे ₹10 पर केजी त्यांना दिलेलं आहे जर मिनिमम सपोर्ट प्राईस. तर ते म्हणतात, "ठीक आहे, आम्ही तुमचे जे पेपर आहे ते पूर्ण फॉरवर्ड करतो. आम्ही तुम्हाला पूर्ण ते घेऊन घेतो, पण तुम्ही ₹8 पर केजीमध्ये घ्या, म्हणजे ₹2 मला भेटणार." तर अशा प्रकारे जे मिडलमॅन असतात, ते सुद्धा खूप पैसा खातात. म्हणजे करप्शन खूप जास्त होत असतं. तर आता इथे तेच दिलेलं आहे. जे मिडलमॅन आहे ते खूप एक्सप्लॉयटेशन करतात त्यांना. म्हणजे जे मिनिमम सपोर्ट प्राईस आहे त्याच्या खाली त्यांना विकायला लावतात. म्हणजे काय त्यांना फायदा होणार म्हणजे यामुळे करप्शन खूप जास्त वाढते. ठीक आहे. तर हे सुद्धा सगळे जे प्रॉब्लेम्स आहेत ते शेतकरी फेस करत आहे. जेणेकरून म्हणजे त्यामुळे काय होत आहे, तर त्यांना जे कर्ज आहे ते परतफेड करू शकत नाही आहे. तर त्यांना कर्जमाफी द्यावी लागते. नाही दिली तर काय होते, त्यांना आत्महत्या करावी लागतात. खूप आत्महत्या होत आहे शेतकऱ्यांच्या, जे चांगले नाही आहे. आपल्या विदर्भात, महाराष्ट्रात खूप जास्त होत आहे. तर हे चांगलं नाही आहे. हे सगळे मिडलमॅन जे असतात किंवा करप्शन जेव्हा लीकेज होते सबसिडीमध्ये, हे सगळे जे हे म्हणजे सिम्पटम्स आहे कारणीभूत आहे यासाठी. ठीक आहे. आता वे फॉरवर्ड काय आहे? आपण पुढे काय करायला पाहिजे? तर परचेस ऑल द मेजर क्रॉप्स ऑन एम-एस-पी. म्हणजे काय इथे, की जितके पण मेजर क्रॉप्स आहे, ज्यावर त्यांची इन्कम डिपेंडंट आहे फार्मरची, त्याच्या सगळ्यावर मिनिमम सपोर्ट प्राईस तुम्ही लावून घ्या. ठीक आहे. त्यानंतर मिनिमल इंटरफिअरन्स ऑफ द मिडलमॅन. म्हणजे मिडलमॅन आपण बघितलं, की मिडलमॅन असले तर करप्शन खूप जास्त वाढून जातं. जर करप्शन वाढलं त्यामुळे काय होत असतं, की जे फार्मर्स आहे, शेतकरी आहे, त्यांना आपले रिटर्न्स बऱ्यापैकी मिळत नाही. म्हणून हे जे मिडलमॅन आहे त्यांना काढूनच टाका, असं मिनिमम सपोर्ट प्राईस म्हणजे मिनिमम सपोर्ट प्राईससाठी हे खूप चांगलं राहणार. ठीक आहे. म्हणजे करप्शन होणार नाही. त्यानंतर अवेअरनेस थ्रू इव्हेंट्स. ठीक आहे. जे इव्हेंट्स आहे त्यातून तुम्ही अवेअरनेस देऊ शकता, की इतकं तुम्हाला मिनिमम सपोर्ट प्राईस आहे. नाहीतर ते जाणार, त्यांना माहीतच राहणार नाही, की आम्हाला ₹10 पर केजी आहे. तर ते मिडलमॅन सांगणार तुम्हाला ₹8 पर केजी मिळणार आहे. त्यांना वाटणार, "अरे यार, ₹5 पर केजी आपल्याला मिळत होते. त्यापेक्षा नो प्रॉफिट नो लॉस ₹8 पर केजी आपण ठेवू, हेच चांगलं आहे." पण त्यांना ₹10 पर केजी सरकार देत आहे. तर अशा प्रकारे त्यांना अवेअरनेस झालं पाहिजे, की आपल्याला इतकं आहे म्हणून. त्यानंतर जे प्रॉपर इम्प्लिमेंटेशन आहे ते होऊ शकतं. ठीक आहे. तर आता आपण पूर्ण जे काही आपल्याला मिनिमम सपोर्ट प्राईस विषयी बघायचं होतं ते सगळं आपण इथे बघितलेलं आहे. एनालिटिकली बघितलेलं आहे. कन्क्लुजनवर पोहोचलेलो आहे. तर आता अशा प्रकारे आपण एम-एस-पी पूर्ण बघितलेलं आहे. आता हा एक डेमो व्हिडिओसारखा आहे. म्हणजे मी एक प्रयत्न केला आहे, की जे करंट इश्यूज आहे, जे काही आपल्या प्रिलिम्ससाठी, आपल्या एम-पी-एस-सी किंवा यू-पी-एस-सीसाठी जे रिलेव्हन्स असेल, ते मी यात इन्क्लूड करू. तर जर तुम्हाला हा आवडला, जर चांगला रिस्पॉन्स मिळाला, तर मी अजून म्हणजे एका व्हिडिओ जसं मी आता फक्त एम-एस-पी कव्हर केलेलं आहे. पुढे मी एका व्हिडिओमध्ये 2-3 न्यूज असे कव्हर करणार, जे काही खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे मार्क बूस्टर राहणारच आहे. त्यावरून एक प्रश्न निघणारच आहे. मेन्स असो की प्रिलिम्स असो, निघणारच आहे. 2018 साठी पण जे स्टडीज करत आहे, त्यांना सुद्धा हा फार महत्त्वाचा व्हिडिओ राहणार आहे त्यांच्यासाठी सुद्धा. तर अशा प्रकारे तुम्ही चांगला रिस्पॉन्स द्या. त्यानुसार मग मी पुढे सुद्धा अजून चांगले जे करंट इश्यूज आहे, ते इन्क्लूड करणार व्हिडिओजमध्ये आणि तुमच्यासमोर अजून चांगले व्हिडिओज आणण्याचा प्रयत्न करणार. ठीक आहे? तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.